सांगलीत बसचा भीषण अपघात, ट्रॅव्हल्सचा एक्सेल तुटून बस शेतात, चालक वाहक ठार. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून तासगावकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा एक्सेल तुटल्याने बस थेट शेतात घुसली. या भीषण अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमधील इतर 25 प्रवाशांचे प्राण बचावले. मंगळवारी पहाटे घोगाव तालुका पलूस येथील चव्हाण मळ्याजवळ हा भीषण अपघात झाला. मुंबईहून तासगावकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अचानक एक्सेल तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली. या भीषण अपघातात चालक परशुराम लक्ष्मण माळी वय 25 वर्ष आणि वाहक शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ले वय 26 वर्ष, दोघेही शिरगाव तालुका चिकोडी कर्नाटक येथील रहिवासी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक आणि वाहक बसच्या केबिनमध्ये अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. दरम्यान 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून कुंडल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमधील इतर 25 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुंडल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसच्या तांत्रिक बिघाडामुळे विशेषतः एक्सेल तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठी जीवितहानी टळली. या प्रकरणाचा पुढील तपास कुंडल पोलीस करत आहेत.